तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर तुम्ही एस टी बसच्या तिकीटसाठी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे आणि ते यशस्वीही झालं, पण मशीनमधून तिकीटच बाहेर आलं नाही। तर तुम्हाला केलेलं पेमेंट त्याचं जे रिफंड आहे ते केव्हा जमा होऊ शकतं व जमा होण्यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया करायची आहे याविषयीची माहिती थेट एस टी महामंडळाने दिलेली आहे आणि तीच माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती माहिती एस टी महामंडळाने दिलेली। इथे लोगो, त्यानंतर ऑनलाईन पेमेंट आणि रिफंड प्रक्रिया। आता काय रिफंड प्रक्रिया आहे याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पेमेंट हे यशस्वी झालं, तिकीट आलं नाही। तर आता यासाठी प्रवाशाला काय करायचं आहे, यासाठी प्रक्रिया काय आहे ती येथून जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता माहिती अशा प्रकारे यांनी दिलेली आहे। प्रवाशाकडून ऑनलाईन पेमेंट यशस्वी झालं, परंतु मशीनमधून तिकीट आलंच नाही, तर प्रवाशाचे पैसे हे ऑनलाईन पेमेंटसाठी ज्या खात्यामधून केलं होतं त्याच खात्यामध्ये 3 ते 7 दिवसाच्या आत ऑटो रिफंड होतात। तुम्ही जे तिकिटासाठी पेमेंट केलेलं आहे ते पेमेंट जर यशस्वी दाखवत असेल आणि मशीनमधून तिकीट जर बाहेर आलं नाही, तर तुम्हाला 3 ते 7 दिवसामध्ये हे जे पैसे आहेत ते ऑटो रिफंड म्हणजेच ऑटो प्रक्रियेद्वारे तुम्ही केलेल्या पेमेंट खात्यामध्येच ते पुन्हा जमा होतील, अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे। आणि तदनंतर जरी ही जरी प्रोसेस जरी झाली नाही तर तुम्ही काय करू शकता, या प्रोसेस सोबतच तुम्ही आणखीन काय पर्याय वापरू शकता याविषयीची देखील माहिती येथे आहे, ती देखील आपण पाहूया। तर प्रवासी ETIM त्यानंतर OORS प्रकल्पासाठी 24 तास 7 दिवस, इथे तुम्ही पाहू शकता 24 तास 7 दिवस कार्यान्वित असलेली माध्यमावरती नियंत्रण कक्षाच्या टोल फ्री क्रमांक येथे आहे। तो क्रमांक येथे असणार आहे, तुम्ही इथे क्रमांक पाहू शकता। एक मिनिट आपण क्रमांक हा हायलाइट करूया। तर तो क्रमांक आहे 9004390089। अशा प्रकारचा हा क्रमांक आहे। या क्रमांक 81 आहे। या क्रमांकावरती तुम्ही 24 तास 7 दिवस हा कार्यान्वित टोल फ्री क्रमांक आहे। या क्रमांकावरती कॉल करून रिफंड विषयीची माहिती ही संबंधित अधिकाऱ्याला देऊ शकता आणि अधिकाऱ्याला माहिती दिल्याच्या नंतर तो तुमच्या दिलेल्या तक्रारीवरती किंवा माहितीवरती काही जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करून तुम्हाला पुन्हा या रिफंड विषयीची माहिती कळवेल की तुम्ही दिलेल्या माहितीवर आता रिफंडची प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय आहे आणि तुमचं रिफंड हे तुम्हाला केव्हा जमा होणार आहे याविषयीची माहिती या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्याच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे। ही एक प्रक्रिया आहे आणि त्यानंतर पुन्हा एक प्रक्रिया आहे की ती एक देखील इथे खाली दिलेली आहे, परंतु रिफंड हे ऑनलाईन पद्धतीने जमा होतात। ही कार्यपद्धत तर म्हणता येणार नाही, पण ही एक सूचना आहे, ही एक टिप आहे की तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला कसं जमा होणार आहे। जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं, ते यशस्वी झालं आणि तिकीट आलं नाही, तर 3 ते 7 दिवसात तुम्हाला पेमेंट जमा होईल। त्यानंतर तुम्ही जर टोल फ्री क्रमांकावर कॉल केला आणि त्यावर तक्रार दिली, माहिती दिली, तरी देखील तुम्हाला पेमेंट जमा होईल। पण जमा होणारं पेमेंट हे जमा होणारं पेमेंट असेल, रिफंड असेल, हे ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला जमा होणार आहे आणि ते जमा होणार आहे ज्या खात्यावरून तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याच खात्यावरती। अशा प्रकारची काही प्रक्रिया रिफंड बद्दलची येथे आहे। तर ही होती यामधील सविस्तर माहिती जी की ऑनलाईन पेमेंट आणि रिफंड प्रक्रिया याबद्दल आपल्याला दिलेली होती। तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।